नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 7 ऑक्टोबर 2025 राज्य सरकारचे मोठे निर्णय। राज्यातील सर्व ताज्या घडामोडी व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करा। सरन्यायाधीश गवईंवर हल्ला, पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले देशातील प्रत्येक नागरिक। सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली घटनेची दखल। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 द्या आणि कर्जमाफी करा, उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि कर्जमाफीची मागणी। 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला कफ सिरप देण्यास बंदी, सरकारचा निर्णय। मध्य प्रदेशात कफ सिरप दिल्यानंतर लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाकडून 2 वर्षांहून कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देण्यावर घातली बंदी। महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट, पुढील 48 तास धोक्याचे, IMD कडून हाय अलर्ट। महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढल्याने राज्यात पावसामुळे मोठं नुकसान। आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर, ती म्हणजे सध्या महाराष्ट्रावर एक मोठं संकट येणार, हवामान विभागाचा अंदाज। धाराशिवमध्ये 6 मंडळात पुन्हा अतिवृष्टी, नदी नाले दुतडी भरून उरलीसुरली पिकेही वाहून नेली। 2 दिवसांच्या उघडीपीनंतर शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातील 6 मंडळांमध्ये पुन्हा अतिवृष्टी। पाऊस धोधो कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुतडी भरून वाहिले, परिणामी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण। पिकं पाण्यात, हंगाम धोक्यात, तरीही आणेवारी 50 पैसापेक्षा जास्त। आम्हाला मदत मिळणार का? नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल विभागाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या पैसेवारीचा शासनाकडून आधार, परंतु ऑगस्ट महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी जाहीर केलेल्या 1609 गावांपैकी खरीप हंगामातील 587 व रब्बी हंगामातील 1022 गावांतील पैसेवारी 50 पैसेपेक्षा जास्त। ऊसाच्या FRP वाढीशी साखर, इथेनॉल व सहवीज निर्मितीचे करण्यासंदर्भातील दर लिंक केले जाणार, लवकरच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय। फुलवा नैसर्गिक शेती, कृषी सखींना मानधन तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार। रासायनिक खते कीटकनाशकांमुळे शेती आणि माणसांचे आरोग्य बिघडत असल्याने केंद्र शासनाने नैसर्गिक मुळे फुलविणाऱ्या कृषी सखींना मानधन देण्याचा शासनाचा निर्णय। यासाठी जिल्ह्यातील 6750 शेतकऱ्यांची निवड। वन विभागाच्या त्या जमिनींवर आता राज्य सरकारने घातले निर्बंध, खरेदी विक्री करता येणार नाही। या जमिनी आता भोगवटा वर्ग 2 मधून वर्ग 1 करता येणार नाहीत। त्यातील ज्या जमिनी वाटप न करता महसूल विभागाकडे पडून आहेत, अशा जमिनी पुन्हा वन विभागाकडे परत केल्या जाणार। वनक्षेत्र वाढीसाठी मोहीम। परभणीत पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकरी पुरता उद्ध्वस्त, उरलेल्या पिकांची माती। सोमवारी पहाटे सुमारास जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार, पहाटे 4 वाजल्यापासून अवकाळी व अतिवृष्टीच्या स्वरूपात मुसळधार पाऊस झाल्याने परभणी तालुक्यातील व परिसरातील अनेक गावांमध्ये कमरे इतके वाहिले पाणी। तुमचा आधार आणि शेतकरी ID थेट ब्लॉक केला जाईल, महाडीबीटीचा निर्णय। महाडीबीटीवर आजपर्यंत प्रलंबित असलेले अर्ज प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर विचारात घेतले जाणार। या प्रक्रियेत सहभागी होताना खोटे किंवा बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या किंवा दिशाभूल करणाऱ्या मार्गांनी लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांचे लाभ मिळण्यास अपात्र ठरवले जाणार। पुढील 5 वर्षांसाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी त्यांचे आधार आणि शेतकरी ओळखपत्र ब्लॉक केले जाणार। धाराशिव, कळंब तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुरात वाहून जाऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू। कळंब तालुक्यात पुन्हा एकदा झालेल्या पावसामुळे नद्या आणि ओढे खूप वेगाने वाहिल्याने पिकाची वित्तहानी। रविवारी सकाळी दूध काढण्यासाठी शेतात गेलेले पाडोलीचे शेतकरी विजयकुमार सत्यनारायण जोशी यांचा निपाणी पाडोळी ओढ्याच्या पुरात वाहून जाऊन मृत्यू। विरोधकांनी राजकारणाऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे। अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, बळीराजा संकटात असताना सरकार त्यांच्या पाठीशी उभे। तथापि सध्याची परिस्थिती लक्षात घेता विरोधी पक्ष आणि सर्व राजकीय पक्षांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान। कोल्हापूर जिल्ह्यातील महिलेकडून उभ्या सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर, थिसा-गुंठा येथे जूनमध्ये सोयाबीन पिकाची कापणी झाली आणि नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान। हताश झालेल्या शेतकरी महिलेचा सोयाबीन पिकावरून ट्रॅक्टर चालवण्याचा निर्णय। अशाच राज्यातील ताज्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद।